सो हे गाईज गुड आफ्टरनून सर्वांना. सो तुम्ही बघू शकता इथे मी भुजत घेतल्या आहेत भाकरी. या आहेत रात्याच्या भाकरी, बाबांसाठी भुजत घेतल्या आहे. आणि एवढा गरम होतो का सांगू नाही शकत. त्यानंतर मी बाबूचा वरण भात, आमचा भात ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एका साईडला मी घेतलेले कपडे घरी करण्यासाठी. आणि दीदी आणि बाबू आपला बघू शकता मस्तपैकी खिडकीत बसलेले. त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी कल्याणला. सो बघू शकता दीदीसुद्धा रेडी आहे. सो आम्ही पहिले दीदीला क्लासला सोडू आणि त्याच्यानंतर जाऊ, तिकडे आम्हाला काम आहे त्यामुळं. आणि आपले बाबासुद्धा आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी वातावरण आहे. आणि एवढा ऊन लागतो का गरमीने नको केले. सो त्यानंतर आम्ही पोचलेलो आहे सोनाराकडे. आम्हाला काम होतं त्यामुळं गेलतो. आणि नेहमीप्रमाणे आपली बाबूची मस्ती चालूच असते. आणि आपला बाबू काय एवढा आता मस्ती करायला शिकले ना का सांगू शकत नाही. तो बघू शकता कसा डान्स करतं. त्यानंतर गेलो आम्ही गोला खाण्यासाठी. तो बघू शकता इथे यावी आहेत, आमचा भातचा आहे. सो आम्ही गोला वगैरे खाऊन गेलो दीदीला आणि दर्शूला घेण्यासाठी ट्युशनमध्ये. सो दर्शू मामाकडे होता, तो मामाच्या इथूनच चालता ट्युशनला, त्यामुळं मग त्याला घेऊन आलो आम्ही. सो यावी दीदी आणि दर्शू बाईकवर गेले आणि मी आणि बाबू गेलो रिक्षाला. सो रिक्षाचा पण प्रवास केला, मस्त वाटला हवेशीर. आणि त्यानंतर आम्ही पोचलो घरी. सो घरी बघू शकता बाबूचा काही ना काही चालूच असतो आणि दीदीचा चालू होता होमवर्क. सो तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.